5 ते 10 वर्षापासून सर्व कनेक्शन काढण्यात आली, पण शेवटचं कनेक्शन हे संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग 13चं हे मागील 25 वर्षापासून तसंच ठेवण्यात आलेलं होतं। आणि आयुक्तांनी ह्या गोष्टीबद्दल खरोखर अधिकाऱ्यांना समज दिली की अशा पद्धतीची गोष्ट असेल हे तुम्ही मला सांगायला हवं होतं आणि त्याच्यावरती कारवाई करायला हवी होती। आणि आयुक्त महोदयांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरच स्वच्छ पाणी पुरवेल अशी ग्वाही दिलेली। तुमचं समाधान झालेलं आहे की पुन्हा काही आंदोलन? समाधान म्हणजे आयुक्त महोदयांनी खरोखर मोठ्या मनाने हे मान्य केलं की आमची ही चुकी आहे की प्रत्येक नागरिकाला, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पुरवणे ही ठाणे महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे। ती जबाबदारी टाळता येणार नाहीये, त्यामुळे ती नैतिक जबाबदारी आहे। तर आम्ही दिलगीर आहोत, तुम्हाला ह्या पद्धतीचं 25 वर्षापासून सातत्याने गढूळ पाणी येते, तर येत्या काही दिवसात आम्ही ह्याच्यावरती ठोस कारवाई करू आणि नक्कीच संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलासा देऊ, याच्यावरती विश्वास ठेवू। जर येत्या काही दिवसात ह्याच्यावरती ठोस कारवाई जर काही झाली नाही तर नक्कीच परत संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग 13 मधील सर्व नागरिकांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।